या मटकीला बघा काय छान असे लांबसडक मोड आलेले आहे आणि हे मोड आपण फक्त एका रात्रीमध्ये आणले आहे। ही मटकी बघा थोडीशी सुद्धा चिवट झाली नाही किंवा त्याचा असा उग्र वास सुद्धा येत नाही। छान अशी ताजी तवानी मटकी आपल्याला दिसत आहे। तसेच मुगाला सुद्धा छान असे लांबसडक मोड आलेले आहे। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मुगाला आणि मठाला एका रात्रीत मोड कसे आणायचे ते बघणार आहोत। कडधान्यांना मोड आणण्यासाठी कोणत्या प्रकारची पद्धत वापरायची की ज्यामुळे मोड छान असे लांबसडक येतील ती पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या मटकीचे किंवा मुगाचे मोड सुद्धा तुटत नाही। तुम्हाला सुद्धा या पद्धतीचे लांबसडक मोड कसे आणायचे ते पाहायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मटकी चिवट होऊ नये यासाठी मी या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक टिप्स सुद्धा सांगितले आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की तुमच्या फायद्याचा आहे। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी सर्वात आधी अर्धा कप मूग घेतले आहे आणि अर्धा कप मठ घेतले आहे। आता मूग घेत असताना आपल्याला मूग छान अशी गावरान बघून घ्यायची आहे। छान अशी बारीक असली म्हणजे ती गावरान असते। आता मठ सुद्धा आपल्याला छान अशी बारीक बघून घ्यायची आहे। बारीक मठमुळे आपल्या मटकीला मोड छान येतात। त्यामुळे मी या ठिकाणी दोन्ही मठ आणि मूग बारीक घेतलेली आहे। आता हे मठ आणि मूग दोन्ही कडधान्य आपण छान असे चाळून घेतलेले आहे। त्यातला जो काडी कचरा असतो तो सुद्धा आपण काढून घेतला आणि एक पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला या दोन्हींमध्ये कोमट पाणी घालायचे आहे। कोमट पाणी घातल्यामुळे या मठ आणि मुगाला मोड छान येतात। त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करा आणि भिजण्यासाठी मदत होते। त्यामुळे कोमट पाणी मी या ठिकाणी वापरलेले आहे। मी सजेस्ट करते तुम्ही सुद्धा या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर करा। आता यामध्ये आपल्याला साधारण 1 ते 1.5 कप कोमट पाणी घालायचं, कारण आपल्याला हे भिजण्यासाठी ठेवायचे आहे। भिजल्यामुळे हे दुप्पट होईल, त्यामुळे यामध्ये थोडे जास्तीचे पाणी राहू द्या। आता हे दोन्हीवर आपण झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता 6 ते 7 तासानंतर आपली मटकी आणि मूग छान असे भिजून घेतलेले आहे। दुप्पट असे फुललेले सुद्धा आहे। आता आपण याच्यातले संपूर्ण पाणी काढून घेऊया। आता ही मटकी आणि मूग खूप जास्त वेळ पाण्यात सुद्धा ठेवू नका। जास्ती वेळ पाण्यात राहिलं तर याचा उग्रवास सुद्धा येतो आणि आंबट लागण्याची शक्यता सुद्धा असते। त्यामुळे खूप जास्त वेळ पाण्यात आपल्याला या मटकी आणि मुगाला जास्ती वेळ ठेवायचे नाही। लगेच आपल्याला हे पाण्यातून काढून घ्यायचे आहे। आता जर तुम्हाला मटकीला छान अशी मोड आणायची असेल तर अशा पद्धतीची तुम्ही एक जाळी घ्या। जाळी घेऊ शकता किंवा पुरणाची चाळण सुद्धा तुम्ही घेऊ शकता, कारण पुरणाची चाळण ही सगळ्यांकडे अवेलेबल असते। ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। मी सुद्धा पुरणाची चाळण घेतलेली आहे। त्यामध्ये सर्व मटकी घातली, उपसून घेतलेली आहे। चाळणीखाली एखादा बाउल ठेवायचा, त्याच्यावर चाळण ठेवायची आणि सर्व मटकी आपण अशा पद्धतीने उपसून घ्यायची। मटकीतले आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचे आहे। मटकी थोडी सुद्धा पाणी नसले पाहिजे। मटकी छान आपल्याला कोरडी करून घ्यायची। जर मटकी ओलसर असेल तर ती चिवट होऊ शकते, त्यामुळे मटकीतले सर्व पाणी नितळून घ्या। आता ही मटकी आपण कोरडी होण्यासाठी ठेवून देऊया। त्यानंतर मी या ठिकाणी मूग घेतलेले आहे। मुगातले सुद्धा आपण अशा पद्धतीने पाणी उपसून घेऊया। आता मी मुगातले छोट्या चाळणीमध्ये पाणी उपसून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीची मी जी कांदा भाजण्याची चाळण होती माझी, त्यामध्ये मी हे मोड लावण्यासाठी ठेवणार आहे। तर ही चाळणीमधले एका दुसऱ्या चाळणीमध्ये मी हे मोड घालून घेतले, ते सुद्धा आपल्याला छान असे पसरवून घेतले। त्यामधले सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर मुगातले सुद्धा सर्व पाणी आपण निघण्यासाठी ठेवून द्यायचे। त्यानंतर या ठिकाणी मी एक मोठं भांडे घेतले आहे। त्यामध्ये अशा पद्धतीचा रुमाल घातला, त्यावर अशा पद्धतीचे एक स्टँड ठेवायचं आणि आपल्याला जे आपण मटकीतले संपूर्ण पाणी नितळून घेतले होते, कोरडी मटकी आपण या ठिकाणी तयार करून घेतली होती, छान अशी पसरवून ठेवायची। ती आपल्याला या भांड्यामध्ये ठेवायची। आता रुमाल घातल्यामुळे या भांड्यामध्ये दमट वातावरण निर्माण होतं, त्यामुळे अशा पद्धतीचा रुमाल मी या ठिकाणी घातला आहे। त्यानंतर वरून आपल्याला अशा पद्धतीचा एक कॉटनचा किंवा कुठल्याही प्रकारचा कपडा टाकायचा आणि घट्टसर झाकण आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे। वरून सुद्धा आपण रुमाल अंथरल्यामुळे यामध्ये छान असे दमट वातावरण निर्माण होते, त्यामुळे अशा पद्धतीचे मटकीला मोड आणा। आता सेम प्रोसेस आपण या मुगाला सुद्धा करूया। तर हे मुगाचा बाउल मी छोटा घेतला असल्यामुळे त्यामध्ये मी स्टँड ठेवलेले नाही। आता मूग सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने छान असे पसरवून घ्यायचे आहे। त्यावर कॉटनचा रुमाल अंथरून अशा पद्धतीने त्यामध्ये सुद्धा छान असे दमट वातावरण निर्माण करायचे आहे। तर आता आपल्याला हे मठ आणि मूग रात्रभर ज्या ठिकाणी तुमचे गरम वातावरण असेल किचनमध्ये त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता। तर मी हे गॅसपाशी गरम वातावरणात ठेवणार आहे। तर रात्रभर आपल्याला हे असेच ठेवून द्यायचे आहे। तर मी हे रात्रभर गॅसपाशी छान असे ठेवून दिले होते।
रात्रभरात या मुगाला छान असे मोड सुद्धा आलेले आहे, तुम्ही बघू शकता। चाळणीतून बाहेर सुद्धा याचे मोड सुद्धा आलेले आहे। लांबसडक मोड आपल्या या मुगाला आलेले आहे। जर तुम्हाला मटकीला छान असे मोड हवे असेल तर अशा पद्धतीचे दमट वातावरण मटकीला मोड येण्यासाठी राहू द्यायचे, त्याने या मटकीला छान असे मोड येतात। आणि मुळात म्हटलं तर मटकी आपल्याला छान अशी गावरान बघून घ्यायची। गावरान मटकीला सुद्धा चव छान असते आणि मोड सुद्धा छान येतात, त्यामुळे गावरान मटकीचा किंवा मुगाचा वापर करा। आता हे मूग आपण अशा पद्धतीने काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मुगाचे आपल्या मोड सुद्धा तुटत नाही, छान असे लांबसडक मोड आपल्या या मुगाला आलेले आहे। आता आपण हे मूग चाळणीतून मोकळे करून घेऊया। त्यानंतर आपण मटकीला बघूया। तर मटकीला सुद्धा बघा छान असे मोड सुद्धा आलेले आहे। मला पुरणाच्या चाळणीमध्ये मी ही मटकी लावली होती, मला पुरणाची चाळण अर्जंटमध्ये लागत होते, त्यामुळे मी हे पहिल्यांदाच मटकी या ठिकाणी पुरणाच्या चाळणीतून काढून घेतली। तर अशा पद्धतीचे आपल्या मटकीला सुद्धा छान असे मोड आलेले आहे। आता ही मूग सुद्धा आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। तर प्लेटीमध्ये सुद्धा बघा ही मूग छान अशी दिसत आहे, छान असे लांबसडक मोड या मुगाला सुद्धा आलेले आहे। ज्या पद्धतीने आपल्या मटकीला मोड आलेले आहे त्याच पद्धतीने आपल्या मुगाला सुद्धा छान असे लांबसडक मोड आलेले आहे। कुठल्याही प्रकारची ही मटकी आणि मूग चिवट सुद्धा झालेली नाही, छान अशी कोरडी आणि उग्रवास सुद्धा या मटकीला आलेला नाही किंवा मुगाला आलेला नाही। छान अशी कोरडी व्यवस्थित अशी फ्रेश आपल्या या ठिकाणी दोन्ही कडधान्यांना आपण छान असे मोड आणून घेतलेले आहे। आपण जेव्हा कडधान्य मोड आणण्यासाठी लावत असतो त्यावेळेस ते कडधान्य पूर्ण आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे, त्यामुळे या कडधान्यांना उग्रवास सुद्धा येत नाही आणि आंबट सुद्धा होत नाही। त्यामुळे अशा पद्धतीची टिप नक्की फॉलो करा, तुमच्या सुद्धा कडधान्यांना अशाच पद्धतीने लांबसडक मोड येतील। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे कडधान्याला मोड आणू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।